हा आनंदाचा दिवस आम्ही तुमच्या सोबत साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. घरात जे बनतं ना ते प्रेमाने बनवते. 2 वाटी रवा घेतला ना हा. तर त्याला 1 वाटी दही टाकायची. इकडे आलेली आपली आजची हिरो जान्हवी. बघा हा जान्हवीचा लुक बघा किती छान आहे. इकडे तव्यामध्ये सोडायचं आहे. असं सोडलं ना की असं पसरवून घ्यायचं. ते रंगसंगती दिसते आपल्याला, हिरवं लाल. जान्हवीच्या आवडीचे गुलाबजाम केले. हे अरे वा गुलाबजाम छान. हे बघा हे हे रात्रीच गोड. केलेत हा निकिताने. बघा पलटी कशी मारते. अरे वा छान. बघा कोणतीही गोष्ट ही साजरी करायची असेल तर कोणत्याही महागड्या गोष्टींनी होत नाही, तर ती कुटुंबासोबत घालवलेल्या क्षणांनी. मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू हे आई वडिलांसाठी सर्वात मोठं सुख असतं आणि त्यांच्या वाढदिवसाचा दिवस म्हटलं की घरामध्ये आनंद, प्रेम, उत्साह घेऊन येणारे क्षण असतात. एक खास क्षण असतात. आज आपल्या लाडक्या जान्हवीचा वाढदिवस आहे आणि हा आनंदाचा दिवस आम्ही तुमच्यासोबत साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. काही क्षण आपण तुमच्यासोबत साजरा करणार आहोत. नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आहे 18 जुलै 2026. 18 जुलै 2013ला आपल्या जान्हवीचा जन्म झाला होता आणि बघता बघता जान्हवी आता 13 वर्षाची झाली. जान्हवी 8वीला आहे आणि भार्गवी, आपली मोठी भार्गवी, ही 10वीला आहे. चला तर आज निकिताने सुद्धा छान बेत आखलेला आहे जान्हवीच्या वाढदिवसासाठी. ती मला काल रात्रीच म्हटली की गुलाबजाम बनवून ठेवते मी. रात्री तिने गुलाबजाम बनवून ठेवले आणि सकाळी, कारण का मुलींना बघा, जान्हवी आहे 8वीला, भार्गवी आहे 10वीला, त्यांना ट्युशनला जावं लागतं आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये जावं लागतं. आता 10वीचं वर्ष असल्यामुळे आम्ही सुद्धा तिच्यावर कोणतीही जबाबदारी देत नाहीये. तिला अभ्यासासाठी सांगितलेलं आहे. जान्हवी 8वीला आहे, ती सुद्धा आता थोड्या वेळात ट्युशनला जाईल आणि त्याच्यानंतर तिला 11:15 वाजता शाळेमध्ये जावं लागतं. चला, थोडा वेळ जो आपल्याकडे आहे तो आपण तिच्यासोबत साजरा करूया आणि तुम्ही सुद्धा आपल्या या लाडक्या जान्हवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. चला तर निकिता काय करते बघा. तिने सांगितलं होतं की उत्तप्पा बनवणार आहे मी. लगेच होणारा हा उत्तप्पा आहे, तिला नाश्त्यासाठी देईन आणि त्याच्यानंतर ती ट्युशनला जाणार आहे आणि तिथून शाळेमध्ये जाणार आहे. चला तर आज आपल्या लाडक्या जान्हवीचा वाढदिवस कसा साजरा होतोय ते आपण सर्वांनी पाहूया. चला, छान अशी सकाळ सुद्धा झालेली आहे, उत्तम. आणि इकडे निकिता आहे बघा, जान्हवीसाठी खास काहीतरी बनवते, उत्तप्पा बनवणार आहे, तिने सांगितलं होतं. नमस्कार मंडळी. नमस्कार. घरात जे बनतं ना ते प्रेमाने बनवते आणि जान्हवीसाठी मी आज उत्तप्पा बनवते. आणि घरात प्रेमाने बनवलेल्याची चव छानच असते. आणि जान्हवीसाठी काय बनवतेस? उत्तप्पा बनवते. उत्तप्पासाठी काय काय घेतले बघा. आता कांदा कापते ती. आता आपण पहिल्यांदा मी आपला रेसिपी शेअर करायची आहे का? रेसिपी थोडक्यात सांग. आणि ही लवकर होणारी आहे ना? हो, लवकर, म्हणजे लवकरच जान्हवीला करायला आता पाहिजे. ट्युशनला सुद्धा जायचं आहे. काय, कोणतं पीठ घेतलंस? हे रवा घेतलाय. रवा आहे. 2 वाटी रवा घेते. हा रवा आहे. 2 वाटी रवा आहे. आणि इकडे काय? ती दही आहे. दही आहे का? 2 वाटी रवा घेतला ना हा. तर त्याला 1 वाटी दही टाकायची. 1 वाटी दही. 1 वाटी दही आणि 1 वाटी रवा घेतला तर अर्धी वाटी दही टाकायची. चला, छान असा हा उत्तप्पा ती तयार करते. चवीनुसार मीठ टाकते. चवीनुसार मीठ टाकते. आणि आता अर्धा म्हणजे 1 चमचा मी आता खायचा सोडा टाकते. खायचा सोडा टाकते. खायचा सोडा कशासाठी टाकलास? ते म्हणजे जरा असं म्हणजे वरती फुलून येण्यासाठी. रवा आहे ना, उत्तप्पा फुलून येण्यासाठी. आणि हा मी थोडस पाणी टाकते. थोडंसं पाणी टाकते. टाकते. हे रेग्युलर सगळ्या जणी गृहिणी हा, बनवत असतील करतात. ना? हो. पण आज मी जान्हवीला विचारलं तुला काय पाहिजे म्हणून काल, तर ती मला म्हटली की मला चपाती भाजी नको, ती रोज होते ना, मग त्याच्यामुळे तू उद्या काहीतरी मला म्हणजे आज वेगळा प्रकार. म्हणजे तिला उत्तप्पा आवडतं पटकन असं खायला, मग ती बोलते की मला उत्तप्पा बनव. चला, खास प्रेमाने जान्हवीसाठी हा उत्तप्पा बनतोय, कारण दररोज ती चपाती भाजी खाऊन जात असते. उत्तप्प्याचं बॅटर आहे ना ते जरा म्हणजे आपण डोसा बिसा करतो ना त्याच्यापेक्षा जरासं घट्ट ठेवायचं. घट्ट ठेवलाय जरा. आणि आता मी हे 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत मी हा कांदा, त्याच्यानंतर ह्या सर्व भाज्या आहेत ना, भाज्या घेतल्या म्हणजे गाजर, टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर असं घ्यायचं. कांदा वगैरे कसं म्हणजे मुलं खात नाही ना शिमला मिरची वगैरे, मग ती उत्तप्पामध्ये त्यांना वरती टाकली ना की ते आवडीने खातात बरोबर आणि त्यांच्या पोटात सुद्धा जात. हो काय?
आणि जान्हवीला तर शिमला मिरचीची भाजी वगैरे अजिबात खात नाही, म्हणजे उत्तप्प्यामध्ये शिमला मिरची टाकली ना तर मुलं भाज्या आवडीने खात नाहीत खातात. जास्त, त्याच्यामुळे ह्या वेगवेगळे पराठे हा. म्हणजे गृहिणी बनवतात मुलांसाठी. वेगवेगळ्या भाज्या ह्या पराठ्यांमध्ये टाकलं जातं, आपलं चालू जसं असतं की या सर्व. उत्तप्पामध्ये. आता झाकून ठेवलंय हो झाकून थोडे 10 मिनिटं तो आता होतो. आणि इकडे आलेली आपली आजची हिरो जान्हवी. बघा हा जान्हवीचा लुक बघा किती छान आहे. आणि जान्हवी, वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. चला, आपला जीवनचा परिवार जो आज तुम्हाला खास पाहायला मिळतोय आणि रिबीन पण सुद्धा छान आहे बघा, ही बघा. आणि जान्हवी आज कशी वाटते ती कमेंट्स करा आणि जान्हवीला वाढदिवसाच्या सर्वांनी शुभेच्छा द्या. चला, तिकडे फोन आलेला आहे, जान्हवीला फोन येत आहेत एकसारखे. जान्हवी गेली तिकडे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छासाठी जान्हवीला नातेवाईकांकडून मित्रांकडनं फोन येत आहेत. इकडे निकिता कांदा कापते. चला, पटपट होणारी आणि झटकन होणारी ही रेसिपी, जी उत्तप्पाची रेसिपी आहे, सहसा हे साऊथ इंडियन बनवतात ना, म्हणजे दक्षिणेकडचे जी सगळी लोक आहेत त्यांचा हा मेनू आहे, जो आज महाराष्ट्रभर सुद्धा पसरलेला आहे. उत्तप्पाचं काय म्हणतेस? मी आता हे कापून घेणारच आहे, घेते. तोपर्यंत मी आहे तवा म्हणजे गॅसवर ठेवते, कारण का कसं तिला लवकर जायचं आहे ना. तवा बरोबर तोपर्यंत आहे, मी तिची गॅस- ट्युशन पण आहे. ट्युशन आहे तसं. ती ट्युशन नंतर ती शाळेत जाते तिथूनच. बरोबर. जान्हवी नेहमी ट्युशन तिची असते, जवळजवळ दररोज असते ती 9:45 असते ना, आणि 11:45 सुटते. त्याच्यामुळे ती घरी येत नाही, तिकडूनच शाळेमध्ये जाते, कारण 11:15 वाजता शाळा असते आणि तिची. शाळा 2-3 किलोमीटर लांब आहे ना आपल्या राहणार. बरोबर, इथून आमच्या घरापासून थोडस लांब आहे. चला, निकिताने इकडे हे पीठ ठेवलेलं आहे झाकून. इकडे ती भाज्या कापते आणि भाज्या इकडे आहेत ज्या पाहायला मिळतात आपल्याला पुन्हा एकदा. हे असे बारीक बारीक करून घ्यायचं भाज्या. कांदा वगैरे ना तो बारीक बारीक कापायचा. उत्तप्पासाठी ह्या ज्या भाज्या आहेत निकिता, या सगळ्या बारीक करून घ्यायच्या ना. हो, बारीक या बारीक. वरनं सोडायच्या वरनं असतात ना? सोडायच्या असतात, हो. हा, या बघा, ह्या भाज्या ज्या आहेत ना सगळ्या, ह्या बारीक करायच्या. जसं की तिने इकडे कांदा बारीक करून ठेवलेला आहे, गाजर केलेला आहे आणि कोथिंबीर पण वरनं हो, टाकणार आहे कोथिंबीर ना. पण. कोथिंबीरीचा स्वाद हा चांगला असतो. आता हे सगळ्या भाज्या माझ्या कापून झाल्यात. हे बघा, आता मी ह्याच्यावर तवा तर गरम करत ठेवलाय. मी आता तेल सोडते. असं तेल टाकायचं. तेल आहे ना ते पसरवून घ्यायचं जरा तव्यात. छान, बघा, झटपट होणारी ही रेसिपी आहे. झटपट होणारी रेसिपी. आणि इकडे हिने झाकून ठेवलेलं हे पीठ, हे बघा, छान फुललंय. थोडस थोडा वेळ झाकून ठेवायचं हो, थोडा आणि वेळ, इकडे 10 तव्यामध्ये सोडायचं आहे. हे असं सोडलं ना ते असं पसरवून घ्यायचं. छान, बघा, आकार सुद्धा गोल आलेला आहे. थोडस त्याला बबल्स येईपर्यंत, म्हणजे थोडं शिजेपर्यंत थोडी वाट बघायची. थोडे 1 मिनिट. बबल्स यायला लागतील इथे, आणि त्याच्यामुळे 1 मिनिट थांबायचं आहे थोडा वेळ. आणि वरून तू ह्या सगळ्या भाज्या सोडणार आहेस ना? हो. जसे की गाजर, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, शिमला मिरची याच्यावर सोडायची आहे आणि छान लागतात. बघा, आपण सुद्धा घरामध्ये ही करून बघा. तुम्ही करत सुद्धा असाल, आम्हाला सुद्धा कमेंट्स करा की आपल्या सुद्धा कोणत्या आयडियाज असतात त्या. छान, आता 1 मिनिट होईल आणि थोडंसं बबल्स येईल आणि थोडं फुलतोय बघा. हा फुलताना दिसतोय आपल्याला, हा बघा. आता थोडंसं असं फुललंय ना, म्हणजे थोडं बबल्स आले दिसतात. आता त्याच्यावर मी कांदा टाकते. कांदा टाकायचा असं पसरवून टाकायचा, म्हणजे सगळीकडे तो गेला पाहिजे. आणि शिमला मिरची, त्याच्यानंतर टोमॅटो, थोडस गाजर, छान, बघा, दिसायला सुद्धा सुंदर दिसतंय बघा. म्हणजे रंगसंगती दिसते आपल्याला, हिरवं, लाल, आणि थोडस वरण आता तेल सफेद सोडायचं. असं, आणि वरणात थोडस तेल सोडायचं आणि असं कालच्याने असं प्रेस करायचं त्याला. म्हणजे काय आणि ते भाज्या आहेत ना, हे चमच्याने असं प्रेस करायचं, की त्या भाज्या आपण हा उत्तप्पाचा पलटू ना तेव्हा ते पडायला नको, म्हणजे खाली त्याला चिपकून म्हणजे चिकटून राहतात. हा, असं प्रेस करायचं.
चला इकडे 2 मिनिटं थोडस झाकून ठेवायचं. चला इकडे बनतोय उत्तप्पा आणि पुन्हा एकदा जान्हवी आलेली आहे. कुणाचा फोन आलेला? मावशीचा. मावशी सोबत बोलत होती, मयुरी मावशी सोबत. पनवेल मधून फोन आलेला होता. मयुरी सुद्धा कामाला जाते ना जान्हवी? हा, मयुरी इथे सुद्धा असताना एजन्सी मध्ये होती, गॅस एजन्सी मध्ये, आणि आता तिकडे सुद्धा पनवेलला कामाला जाते ती. आणि मावशीने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. काय म्हटली मावशी? हॅपी बर्थडे करायला फोन केलेला. हॅपी बर्थडे करायला फोन केला होता जान्हवीला. आज सकाळपासून सगळ्यांचे फोन येत आहेत. इकडे निकिता हे बघा झाकण काढते. थोडस आता पलटी मारते. बघा पलटी कशी मारते. अरे वा, छान. बघा छान कलर, तांबूस कलर आलेला आहे, आणि तांबूस कलर आलेला आणि तेल सुद्धा सोडते बघा बाजूने. हा उत्तप्पा शिजतोय तोपर्यंत मी हे बघा, हे रात्री जान्हवीच्या आवडीचे गुलाबजाम केले. हे अरे वा, गुलाबजाम छान. हे बघा, हे रात्रीच केले का निकिताने? एक गोड आणि एक जान्हवीच्या आवडीचा. वा, म्हणजे गोड रेसिपी आणि जान्हवीच्या आवडीचा हा उत्तप्पा. हा बघा झालेला आहे उत्तप्पा. अशा पद्धतीने सर्वजण करू शकतात ना मुलांसाठी वगैरे. आपण आपल्या सुक्या मच्छीच्या आपण रेसिप्या शेअर करतोच, पण आपल्याला कसं म्हणजे व्हेज एवढं शेअर करता येत नाही, कारण त्यांच्या शाळा वगैरे असतात, डबा इथे बनवायचा असतं. बरोबर. आपल्या सुक्या मच्छीच्या व्यवसायामुळे आपल्याला रेसिप्या शेअर करता येत नाही. नाहीतर घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिप्या होत असतात. बाबा सुद्धा बनवत असतात, सगळेजण बनवत असतात. आता जान्हवीच्या बर्थडे निमित्त आपल्याला उत्तप्पा बघायला. चला, घाई असल्यामुळे लगेच होणारा आणि पटकन होणारा हा उत्तप्पा, जो दक्षिणेकडचा आहे पण भारतामध्ये सर्वत्र हा बनवला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा याची फॅड आलेली आहे, जो उत्तप्पा मुलांसाठी खास. इकडे पुन्हा एकदा भाज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे भाज्या ठेवलेल्या आहेत आणि सॉस सोबत देते ना जान्हवीला? सॉस सोबत देणार आहेस. बघा सॉस आणलेला आहे जान्हवीला. पटकन आता खाऊन तिला ट्युशनला जायचं आहे. आणि इकडे उत्तप्पा काढते बघा ताटामध्ये, गरमागरम. चला, आता आपल्याला सुद्धा हा उत्तप्पा मिळणार आहे. घरच्यांसोबत एकत्र खाण्यात एक वेगळीच मजा असते. इकडे उत्तप्पा तयार आहे आणि इकडे आता आपल्या सर्वांसाठी हा उत्तप्पा तयार होतोय बघा. पीठ टाकलेलं आहे तिने छान. आता थोड्या वेळात हे उत्तप्पे तयार होतील. आणि इकडे पुन्हा एकदा जान्हवी आलेली आहे आणि हा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे, जो गुलाबजाम आणि उत्तप्पा जान्हवीसाठी खास मेनू. आज जान्हवीला आवडणारा हा मेनू. पुन्हा एकदा जान्हवी, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. चला मित्रांनो, आलोय आपण आता हॉलमध्ये आलोय आणि निकिताचे उत्तप्पा बनवून झालेले आहेत. इकडे हा उत्तप्पा मी तुम्हाला दाखवतो बघा. हा बघा उत्तप्पा, छान उत्तप्पा बनवलेले आहेत. कारण का मुलं काय करतात की भाज्या वगैरे खायला मागत नाहीयेत. त्याच्यामुळे भरपूर गृहिणी आई काय करतात की मेथीचे दाणे किंवा वेगवेगळे भाज्या वगैरे हे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकून ते बनवत असतात. कारण का मुलांच्या, मगाशीच सांगितलं मी तुम्हाला, मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू हे आई वडिलांसाठी सर्वात मोठं सुख असतं ते म्हणजे. पण इथे तुम्हाला आता भार्गवी दिसते बघा. भार्गवी आत्ताच ट्युशनवरनं आली आणि तिला शाळेत जायची तिने तयारी केलेली आहे. ती सुद्धा इथे बघा वाढदिवसा निमित्ताने उत्तप्पा खाते बघा. इकडे बाबा बसलेले आहेत बघा. पण जान्हवी दिसत नसेल. जान्हवी मगाशीच सांगितलं, जान्हवी गेली शाळेमध्ये, म्हणजे ट्युशनला पहिली गेली आणि ट्युशनवरनं ती शाळेमध्ये जाणार आहे. आणि मित्रमैत्रिणींसाठी पण चॉकलेट वगैरे नेलेले आहेत आणि डबा पण नेला तिने. डब्यामध्ये पण उत्तप्पा नेलेला आहे. तिला उत्तप्पा वगैरे आवडतो, त्यासाठी निकिता वेगवेगळ्या पद्धतीने तिला रेसिपी बनवून देत असते. बघा मित्रांनो, जो आनंद असतो म्हणजे जो वाढदिवस किंवा कोणतीही गोष्ट ही साजरी करायची असेल तर कोणत्याही महागड्या गोष्टींनी होत नाही, तर ती कुटुंबासोबत घालवलेल्या क्षणांनी हा आनंद आणि तो क्षण साजरा होत असतो. हा आनंद कुटुंबासोबत घालवला तर कोणतीही महागडी वस्तू त्याच्यासोबत ही फिकी असते. आणि खास जो क्षण असतो तो म्हणजे कुटुंबासोबत घालवलेले हे क्षण. आणि मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आपल्या जान्हवीला तुम्ही वाढदिवसाच्या या लाख लाख शुभेच्छा द्या. शुभेच्छा द्या तुमच्या. कारण का जान्हवीला हे वाचायला, ती शाळेतून आल्यानंतर तिला वाचायला खूप आनंद होईल. आणि चला तर आता मी सुद्धा खाऊन घेतो
पण तुम्हाला असेच आमच्या गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील आणि वेगवेगळ्या रेसिपीज आमच्या पाहायच्या असतील, आमचे गावचे पारंपरिक सण पाहायचे असतील, तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो नसाल केलात, लाईक नसाल केलात तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा एकदा भेटूया आपण गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. उत्तप्प्याचं बॅटर आहे ना, ते जरा म्हणजे आपण डोसा बिसा करतो ना त्याच्यापेक्षा जरासं घट्ट ठेवायचं. घट्ट ठेवलंय जरा.